आता काकडी घेऊया पहिल्यांदा. बरं. आणि तीच त्याच्या ज्या बिया आहेत त्या काढलेल्या आहेत आपण. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मोहरीची भरड घालायची. मोहरीच्या डाळीची भरड. मोहरीच्या डाळीची भरड घालायची. थोडी जास्त घालायची कारण त्याला थोडंसं असं नाकातून झिंजण्या आलं पाहिजे, जो आपला प्रमुखच उद्देश आहे. हा ठीक आहे. पुढे त्यानंतर मेथीचे जी तेलामध्ये तळलेली आहे तांबूस आणि त्यामध्ये ती पण थोडी जास्त घालायची. पुढे आता कोथिंबीर, धणे जिरे पूड, जिरे पावडर, बघा धणे पावडर, आमचूर पावडर. बरं, प्रमाण चुकलं तर मला लगेच सांगा. नाही बस पुरे. ओके. आणि मीठ. ओके. आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया. बरं. आणि त्यानंतर फेटलेलं दही त्याच्यामध्ये टाकायचं. बरं, मिक्स तर आता काय झालंच ते, म्हणजे फार वेळ त्याला लागणार नाही. फेटलेलं दही घालू? फेटलेलं दही पूर्ण घालू. किती लागणार? लागेल सगळंच. बरं, पण त्याचा काही त्रास होत नाही ना त्या नाकातून झिंजण्या वगैरे आल्या तर? नाही, उलट जे दही बात जनरली दही हे तर आयोडीन कंटेंट आहे आणि आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत काकडीमध्ये, तर त्यामुळे आपल्याला एक कॉम्बिनेशन जे आहे ते थंडीत पण खूप चांगलं आहे. अरे वा. म्हणजे त्याचा जो त्रास इतरांना होतो जनरली तो होत नाही. होणार नाही. बरोबर आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. पुढे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे. बरं, त्यासाठी आपल्याला तूप घ्यावं लागेल. बरं, म्हणजे कृती तशी सोपी आहे, अगदी सोपी. हे मिक्स करायचं आणि तडका द्यायचा. बरं. मोहरीचे दाणे, आता मोहरी घातली. पुढे आता जिरे, त्यानंतर लाल मिरची घालू अख्खी. बरं. आणि कढीपत्ता. कढीपत्ता थोडीशी, कढीपत्त्याची पानं आपण घातली आहेत, तडतडलंय. आता घालूया त्याच्यावरती. वा. आता हे मिक्स करायचं, तयार होईल काकडीचं नाकारडं. बरोबर. फॅन्टास्टिक. अशा प्रकारे ही उपयुक्त, खमंग आणि काकडीची जरा एक वेगळी रेसिपी आहे. क्या बात आहे. काकडीचं नाकारडं तयार झालेलं आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. काकडीचं नाकारडं करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेली काकडी, फेटलेलं दही, कोथिंबीर, लाल मिरची, तूप, मोहरीच्या डाळीची भरड, मेथीच्या दाण्यांची भरड, कढीपत्ता, जिरं, मोहरी, आमचूर पावडर, जिरेपूड, धणेपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये काकडीचे चौकोनी काप, मोहरीच्या डाळीची भरड, मेथीच्या दाण्यांची भरड, कोथिंबीर, जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर, मीठ आणि त्यामध्ये फेटलेलं दही घालून सर्व एकत्र करून घ्यावं. एका फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, लाल मिरची आणि कढीपत्ता घालावा. तयार फोडणी काकडीच्या मिश्रणामध्ये घालून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.